आजपर्यंत आपण खूप सारे फकीर बाबा व त्या बाबांच्या चमत्कारिक गोष्टी ऐकल्या असतील। ह्या गोष्टी किती खऱ्या व किती खोट्या हे लोकांनाच ठाऊक। व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगू इच्छितो की विषय वाढीव या चॅनलचा उद्देश कोणत्याही अंधश्रद्धेला पसरवण्याचा नसून केवळ कुतूहलासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। हे आहेत पुणे स्टेशनचे मस्तान बाबा। हे कोणाशीही बोलत नाही, कोणाचं खातही नाही, ठराविक लोकांच्या हातचं दिलेलं खातात। मागील 40 वर्ष पुणे स्टेशनला आहेत। पुणे स्टेशनवरील सर्व हमाल हॉकर्स, रेल्वे कामगार चे अनुभव आहेत। मस्तान बाबा दैवी शक्तीप्रमाणे आहेत, त्यांची सेवा केल्याने चांगलं होतं असं काही चाहत्या वर्गांचं म्हणणं आहे। बाबा पार्सलला किंवा एक नंबर प्लॅटफॉर्मला किंवा 6 नंबर प्लॅटफॉर्मला किंवा पोस्ट ऑफिस किंवा दर्ग्याजवळ बसतात। फार कमी लोकांना दिसले तर दिसतात। लोक त्यांना बघायला तरसतात, पण कधी कधी नाही भेटत। त्यांचा पेहराव म्हणाल तर 2 पायात 2 तोडे आणि 1 टॉवेल गळ्यात व 1 टॉवेल कमरेला गुंडाळलेला। लोक त्यांना श्रद्धास्थान म्हणा किंवा लकी चेहरा किंवा त्यांच्याकडून एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते म्हणून बघतात। आणि हजारो लोकांचा अनुभव असाही आहे की बाबांची सेवा केल्यामुळे आम्ही सुधारलो व आमची परिस्थिती सुधारली। मित्रांनो, यामागे किती तथ्य आहे हे मात्र सांगता येत नाही। बाबांच्या पाया पडलं की ते ठोका टाकतात। मित्रांनो, या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे, कितपत सत्य आहे व हा प्रकार नक्की श्रद्धेचा की अंधश्रद्धेचा हा भाग वेगळा असला तरी एक कुतूहलापोटी या मस्तान बाबाची गोष्ट मी तुमच्या समोर मांडलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व आपले चॅनल सबस्क्राईब करा।